नमस्कार मित्रांनो, मी भगवान पेरकर. मी आज विटावे गावात आलो आहे. आपलं बियाणं दिलं आहे आणि ते फीडबॅक घ्यायसाठी प्लॉटवर आलो आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटला भेट देत आता श्री मोठा भाऊ पवार राहणार विटावे यांच्या शेतात आलो आहे. तर आपल्या बियाण्याविषयी त्यांचं काय मत आहे आणि त्यांचे कांद्याची क्वालिटीविषयी किंवा बियाण्याविषयी समाधानी आहे का नाही ते त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. माझं नाव मोठा भाऊ जगन्नाथ पवार, मुक्काम पोस्ट विटावे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. दादांकडून कमीत कमी 20 किलो बियाणे आणलं होतं आपण. 5 किलो बियाणे पावसाने गेलेच. 15 किलोमध्ये 5-6 एकर रानाची लागवड चांगल्यापैकी झालेली आहे. सुपर माल, एकदम एक नंबर माल झालेला आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही माझ्याकडून बियाणं कमीत घेताय कमी किंवा 5-6 वर्षापासून मला किती वर्षापासून 5-6 वर्षापासून तुमच्याकडून बियाणं घेतो मी. आणि साधारण मार्केटमध्ये आपला कांदा आणि इतर कांद्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो का? 100%, 100%, 100%. आजही एक नंबरलाच विकतो आपण मार्केटमध्ये. म्हणजे क्वालिटी हो, हो, टॉप हो. लेवलचाच हो. मार्केटमध्ये. कारण कारण काल पण 1650 रुपये विकला आपण, एवढं मंदीचं मार्केट असताना. काल पण एक नंबर. आणि काय असतं माहिती आहे का, पैलवानाची ओळख खरी आखाड्यात, तसं मालाची घरी तर सगळेच माल चांगला दिसतो. बरोबर. तुम्हाला मार्केटमध्ये इतर कांद्यांपेक्षा आपला कांदा हा एक उठून नंबर, दिसतो एक का? नंबर, एक नंबर, ते एक नंबर. ते महत्वाचं आहे. कारण घरी तर आपल्याला प्रत्येकाला आपला कांदा एक नंबर चांगला वाटतो, बरोबर. पण जी खरी क्वालिटी किंवा जी पारख राहते ती मार्केटमध्ये गेल्यावर बघायला मिळते. बरोबर. तर आपल्या बियाण्याची क्वालिटी मार्केटमध्ये उठून दिसते. हो हो, 100%, 100%. ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडलं बियाणे आणलेलं आहे त्यांना विचारा, तुम्ही एक नंबर क्वालिटी, एक नंबर म्हणायचं नाही परत. असं काय माझं गुणगान म्हणून नाही, नाही, प्रामाणिकपणे गुणगानाचा नाही विषय, हो. तुमचं प्रामाणिकपणे इतर शेतकऱ्यांसाठी पुढं किंवा त्यांना फायदा होऊ, किंवा माझं जर फॉल्ट असेल तर मला तसं सांगा नाही, का नाही. माझ्याकडून काय नाही, फॉल्ट फॉल्ट झालेला वगैरे आहे का कुठलाच कधी काही नाही. आतापर्यंत. कुठलाच असा भाऊ एखादा भाऊ बेळा तयार झाला हा विषय नाही. एक नंबर बियाणं तयार करता तुम्ही, त्याबद्दल काहीच नाही. एकदम छान, खूप भारी. धन्यवाद.